नमस्कार. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका रणधुमाळी या विषयावर आजपासून आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ राजकीय नेते श्री शिवाजीराव सहानी यांच्याकडून आज आपण नाशिक महापालिका क्षेत्रातील राजकारण, नाशिक शहराचा विकास, नाशिककरांच्या नागरिक समस्या आणि यावरती काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला आपण यापासून चर्चा करू की जवळपास 3-3.5 वर्ष झालेले आहेत आणि नाशिक महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. आपण अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आता 3-3.5 वर्षांची प्रशासकीय कारकीर्द. तर जेव्हा नाशिक महापालिकेवर लोकप्रतिनिधींचं राज्य होतं असं आपण म्हणूया आणि आता प्रशासकांचं राज्य आहे, तर याच्यामध्ये बेसिक काय फरक झाला आहे आणि नाशिककरांच्या विकासावर त्याचा काय परिणाम झाला आहे? मुळात बघा की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तसं जर कॉइन असेल किंवा नाणं असेल तरच ते बाजारात चालतं. आज जर नाण्याच्या दोन्ही बाजूला छापा किंवा काटा एकच निशाणी असेल तर ते चालत नाही मार्केटमध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे फक्त प्रशासनाच्याच माध्यमातून हे सगळं होणार आहे असं काही होत नाही. मग त्याच्यासाठी विकासावर मर्यादा येतात. प्रत्येक नागरिकाच्या ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये नगरसेवकांच्या पदाची निर्मिती झालेली आहे आणि नगरसेवक म्हटलं की जनतेला आपला वाटतो. अधिकाऱ्याकडे कुठली तक्रार घेऊन जाताना प्रत्येक नागरिकाला ते शक्य नाहीये. पुन्हा ते महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जा किंवा विभागीय कार्यालयामध्ये जा, तिथे तक्रार करा, ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांना नकोय. नगरसेवक आपलासा वाटतो, त्याच्या घरी गेलं, त्याच्या घरी सुखाची दुःखाची कुठलीही गोष्ट सांगायला नागरिकांना जवळचं वाटतं, सोयीचं वाटतं. त्यामुळं प्रशासकीय राजवटीपेक्षा लोकशाही पद्धतीने निवडणुका लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींचं राज्य या शहरामध्ये यायला पाहिजे. आता आपण सांगितलं की सामान्य माणूस हा नगरसेवकांपर्यंत जातो, त्यांचे थेट संबंध असतात. म्हणजे सामान्य माणसाला नागरिक सुविधा मिळण्यात अडचणी आल्या प्रशासकीय कारकिर्दीमुळे, हा मुद्दा झाला. तर संपूर्ण नाशिक शहराचा जेव्हा आपण विचार करतो तर नाशिक शहराच्या विकासाच्या कामांवरती नेमकं काय परिणाम झालेला आहे? बघा, असं आहे की नाशिक शहरामध्ये मी 2012 ते 2017 नगरसेवक होतो. त्यावेळी 122 नगरसेवक होते आणि 122 नगरसेवकांच्या माध्यमातून या पूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्राचा विकास होत असतो. प्रत्येक नगरसेवकाला माहित असतं की माझ्या प्रभागामध्ये कुठं रस्ता फुटलाय, कुठं ड्रेनेज नाहीये, कुठं गार्डनची दुरावस्था झालेली आहे किंवा कुठल्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या काय आहे, भगिनींची, ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवकाला माहित असतात कारण तो लोकप्रतिनिधी म्हणून त्या प्रभागात फिरत असतो. आता प्रशासकीय राजवटीमध्ये अगदी याच्या उलट होतं. अधिकारी, मी म्हणत नाही अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आपण शंका घेत नाही, परंतु अधिकाऱ्यांना हे बंधन आहे, काही लिमिटेशन्स आहेत. त्यांना त्यांच्या जागेवर, त्यांच्या खुर्चीवर बसूनही कामं करावी लागतात. प्रत्येक अधिकारी, जसं नाशिक रोडचा समजा कनिष्ठ अभियंता असेल, पाणी पुरवठाचा असेल किंवा बांधकामचा असेल, तर त्याला प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन कुठला रस्ता फुटलाय, कुठं स्ट्रीट लाईट नाहीये, कुठं गार्डनची दुरावस्था झाली हे पाहणं शक्य नाहीये. मग त्याच्यापर्यंत तक्रारी कोण घेऊन जातं? आज सुद्धा जी काही कामं होत आहेत ती कामं ही माजी नगरसेवक त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहेत, म्हणून प्रशासकीय माध्यमातून काम होत आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी हे जागेवर जाऊन ते काम करू शकत नाही. त्यामुळे मला असं 100% वाटतं की प्रशासनाची जी प्रशासकीय राजवट आहे त्यापेक्षा शहरातले रस्ते, आता तुम्ही बघा अनेक रस्त्यांवर डांबरीकरण गेल्या 3 वर्षामध्ये झालेलं आहे. सगळ्याच अनेक म्हणणार नाही मी, जवळ 90% 95% उद्यानांची दुरावस्था झालेली आहे. पिण्याचं पाणी जे आहे ते आपण बघा दर 2 दिवसाआड आपल्याला बातमी पाहायला मिळते की कुठंतरी गटाराचं किंवा घाण पाणी लोक बाटलीमध्ये भरून अधिकाऱ्यांना द्यायला जातात. हे सगळं का होतंय? तर अधिकाऱ्यांना ते शक्य नाहीये प्रत्येक प्रभागामध्ये लक्ष देणं. त्यासाठी लोकशाही प्रणाली नेमलेली आहे आणि त्या माध्यमातूनच हा विकास झाला पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की पुढच्या 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि त्यानुसार आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ही प्रक्रिया सुरू असताना जर आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये 3 सदस्यांचा प्रभाग केला होता. बरोबर. त्यानंतर महायुतीचं सरकार आलं, त्यांनी तो निर्णय रद्द करून पुन्हा 4 केला. त्याच्या विरोधात काही जण कोर्टात वगैरे गेलेले आहेत.
तर या परिस्थितीमध्ये ही जी प्रभागांची संख्या ही निवडणुकीच्या काळामध्ये महत्वाची भूमिका निभावत असते, 3 किंवा 4. तर आणि एकीकडे एक तो मोठा प्रभाग तयार होतो आणि लोकांना नेमकं कोणत्या नगरसेवकाकडे आपल्या समस्या घेऊन जावं ही पण थोडी अडचण होते. तर हे नेमकं काय कारण आहे राजकीय पक्षांचं किंवा राज्यस्तरीय सरकारचं का प्रभाग 1च्या जागी 3 किंवा 4 असा मोठा ठेवला जातो आणि तो कसा असायला पाहिजे? मुळात बघा की प्रभाग रचनेनुसार निवडणूक आहे ना होणं हे कुठल्याही नागरिकांच्या दृष्टीने हितावं नाही. कारण एक प्रभाग म्हणजे जवळपास अर्धा विधानसभा मतदारसंघ इतका मोठा होतो. 4 नगरसेवक असतात मान्य, परंतु त्या 4ही नगरसेवकांमध्ये चढाओढ असते प्रभागामध्ये काम करण्याची. शिवाय मी जर त्या प्रभागाचा नगरसेवक असेल, 4 पैकी 1 असेल, तर मी माझ्या घराच्या परिसरामध्ये काम करण्याची मोनोपॉली माझी आहे असं समजून दुसऱ्या नगरसेवकाला त्या ठिकाणी काम करू देत नाही, भले तो माझ्या पक्षाचा का असेल. आता हे सगळं का होतं तर याच्या मागचं अर्थकारण हे सगळ्या नाशिक जिल्ह्याला नाही, संपूर्ण देशाला माहिती आहे. दुर्दैवाने ते घडतं. आता माझ्या बाबतीमध्ये मी सांगेन की मी 5 वर्ष नगरसेवक असताना मी कुठल्याही ठेकेदाराकडनं 1 रुपया घेतला नाही, किंबहुना मी महापालिकेचं मानधन पण घेतलं नव्हतं. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुका किती महाग झाल्यात आणि लोकांच्या नगरसेवकांकडनं किंवा लोकप्रतिनिधींकडनं पैशाच्या अपेक्षा ज्या वाढल्या ते दुर्दैवी आहे. तसं करत असताना त्यांची पूर्तता करत असताना नगरसेवकांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याचं समर्थन मी अजिबातच करत नाही. परंतु त्या आर्थिक राजकारणातूनच चढाओढी होतात, कुरघोडी होतात आणि 4 जणांच्या प्रभागामध्ये हे काम होऊ शकत नाही, त्याने प्रभागाचं नुकसान होतं. त्यापेक्षा वॉर्ड रचना जी असते त्या वॉर्डाचा 1 नगरसेवक असतो आणि त्याला माहित असतं की माझ्या प्रभागामध्ये मलाच काम करायचं आहे आणि मी जर काम केलं तर मी निवडून येणार आहे पुढे. शिवाय नागरिकांनाही त्या एकाला जबाबदार धरता येतात. त्यामुळे ती प्रभाग पद्धतीने निवडणुका होण्यापेक्षा वॉर्ड पद्धतीने व्हायला पाहिजे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्यानुसार 4 महिन्यात निवडणुका, खरं तर त्या 4 महिन्यात होणार नाही कारण आता पावसाळा आहे, पुन्हा सणासुदीचे दिवस येतात, त्याच्यामुळे कदाचित ह्या डिसेंबर-जानेवारीमध्ये निवडणुका होतील. परंतु या काळामध्ये सुद्धा जी जुनी प्रभाग रचना 4 सदस्यीय प्रभाग रचना तुम्ही म्हणालात की महायुतीने केली ती कदाचित त्याच पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. कारण महानगरपालिकेला आता नवीन प्रभाग रचना करणं, तेवढं मनुष्यबळ पुन्हा उपलब्ध करणं आणि त्याच्यावर पुन्हा सुनावणी घेणं, प्रभाग रचनेच्या हरकती मागवणं, ही सगळी प्रक्रिया करणं शक्य नाहीये. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे ते फार 1-2 महिन्याची मुदत मागू शकतात, परंतु अगदीच वर्षभराची मुदत काही सर्वोच्च न्यायालय देणार नाही. कारण ओबीसी आरक्षणाचा तो मुद्दा होता, त्यामुळे निवडणुका लांबलेल्या होत्या आणि आता 3.5 वर्ष झालेले. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रभाग रचनेनुसारच चांगले असो की वाईट असो ही निवडणूक पुढे जाईल. आता जेव्हा निवडणूक आली म्हणजे राजकीय पक्षांचे निवडणूक मुद्दे आले आणि शहराचे पण किंवा सामान्य नागरिकांचे पण निवडणूक मुद्दे असतात. 17 ते 22 या काळामध्ये आणि 22 ते 25 प्रशासकीय राजवट आहे आणि तेव्हाही त्या काळामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं. तर या परिस्थितीत गेल्या 8 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व राहिलेलं शहरावर. तर भाजपने जी काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाप्रमाणे खरंच नाशिक शहराच्या किंवा नाशिकच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का आणि नसतील झाल्या तर ते कोणकोणत्या आहेत? मुळात तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला की नाशिककरांना फक्त रस्ते, पाणी, गटार किंवा उद्यानं हे प्रश्न नाशिककरांचे नाही. हे बेसिक प्रश्न आणि हे ग्रामपंचायत लेवलवर सुद्धा हेच प्रश्न असतात. ज्यावेळी आपण नाशिक म्हणून उद्योग नगरीकडे वाटचाल करतोय, मंत्रभूमी ते तंत्रभूमीकडे आपण वाटचाल करतोय, सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा मोठा इव्हेंट येऊन घातलेला आहे. नाशिक शहरामध्ये अनेक विद्यार्थी आज बेरोजगार आहेत, अनेक अभियंते झालेले आहेत. बघा तुम्ही नाशिक शहरामध्ये जेवढेही मुलं इंजिनिअरिंग करतात त्यांचा सगळ्यांचा ओढा एकतर पहिल्यांदा खूप चांगली आर्थिक परिस्थिती घरची नसेल तर मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई अशा सिटीकडे असतो आणि ज्यांना थोडाफार पैसा घरचे उपलब्ध करून देऊ शकतात ते परदेशात जातात. आणि नाशिकमध्ये जो आपला युवक आहे तो काम करायला का धाजावत नाही किंवा त्याला कामाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत का तर अजिबात नाही. दुर्दैवाने काय झालेलं आहे की गेली 20 वर्ष इथं अनेक बाहुबली नेते आहेत. ते मी स्वतः नाशिकचा विकास पुरुष, नाशिकचे भाग्यविधाते असे प्रत्येक आमदाराच्या नावापुढे नावाभिमान लागतात. परंतु
खऱ्या अर्थाने नाशिकला चांगली पॉलिटिकल लिडरशिप अद्यापपर्यंत मिळालेली नाही. काही अंशी डॉक्टर वसंतराव पवार किंवा डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांनी हे बऱ्यापैकी त्यांचं विजन होतं, परंतु त्यांच्या जाण्यानंतर नाशिकला स्थानिक राजकारण्यांकडनं चांगली लिडरशिप मिळाली नाही. त्यामुळे नाशिक शहराचा विकास हा ठप्प झालेला आहे. रस्ते, गटारी, उद्यानं किंवा स्ट्रीट लाईट हा नाशिकचा विकास नाही. नाशिकचा विकास म्हणजे नाशिकला सगळ्यात महत्वाचं जे आहे की आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारने IT पार्कची घोषणा केली ओझरच्या आसपास आडगावमध्ये, परंतु आता तो कधी अस्तित्वात येईल हा आपल्याला माहित नाही, पण तो चांगला उपक्रम आहे, यायला पाहिजे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा चांगल्या गोष्टी काही घडत असतील तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. परंतु ती जी गोष्ट आपण 2023 मध्ये किंवा 2024 मध्ये करतो ती 1987 ला नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यावेळी दूरदृष्टी ठेवून नाशिक शहराच्या विकासासाठी चालना देणारा IT पार्क नाशिकमध्ये पाहिजे म्हणून त्यानंतर 87चा विकास आराखडा आला, तो 93 ला मंजूर झाला. त्यानंतर 2013ला पुन्हा 17ला विकास आराखडा आला. मग ह्या 2 विकास आराखड्यांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही IT पार्कचं रिझर्वेशन ठेवलं गेलं नाही, उद्योगांसाठी चालना दिली नाही. नाशिक शहरामध्ये सातपूर आणि अंबड सारख्या 2 मोठ्या MIDC आहेत. आपण त्यांच्याकडे फक्त दुभती गाय म्हणून बघतो, त्यांना कुठल्याही सुविधा देत नाही, त्यांना टॅक्सेशन मध्ये काही बेनिफिट्स नसतात. त्यांचे रस्ते बघा, अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते, स्ट्रीट लाईट अजिबात नाहीये त्या सातपूर आणि अंबड MIDC मध्ये, विजेचा पुरवठा अखंडित नसतो. शिवाय मग त्यांचे प्रश्न मांडायला जर समजा महापौरांकडे, उपमहापौरांकडे किंवा स्थायी समितीकडे यायचं म्हटलं तर तेवढा त्यांना ऍक्सेस नसतो. त्यामुळे नाशिक शहराचा विकास होऊ शकलेला नाही, कारण इंडस्ट्रीचा विकास झाला नाही. नवीन इंडस्ट्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाही तर लोकांचं राहणीमान उंचावत नाही, आर्थिक कुवत उंचावत नाही आणि त्या शहराचा विकास होत नाही. त्यामुळे या नाशिक शहरामध्ये प्राधान्याने सातपूर आणि अंबड या MIDC कडे प्रामुख्याने दोन्ही औद्योगिक वसाहतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की नाशिकचे जे कोणी सन्माननीय खासदार आता आहेत, राजाभाऊ वाजे साहेब, त्याच्या अगोदर हेमंतजी गोडसे, त्याच्या अगोदर समीर भुजबळ होते, या सगळ्यांनी नाशिक जिल्ह्यामधल्या जेवढ्या MIDC आहेत, जशी सिन्नरची माळेगाव MIDC आहे किंवा गोंद्याची आहे, विल्लोळीची आहे, या वाडीवाऱ्याची आहे, आता दिंडोरीला नव्याने MIDC आहे, ह्या सगळ्यांचा जोपर्यंत विकास होत नाही, त्यातून येणारं उत्पन्न शहरामध्ये जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही. नाशिक महापालिका आता निवडणूक येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांचे निवडणूक मुद्दे काय असणार आहे आणि लोकांच्या काय अपेक्षा असणार आहे आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय तफावत असून नाशिकच्या विकासासाठी नेमके कोणते मुद्दे असावेत असं तुम्हाला वाटतं? बघा, नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे असले पाहिजे. एक तर नाशिक शहरात असलेल्या 2 ज्या MIDC आहेत, औद्योगिक वसाहती सातपूर आणि अंबड, या दोन्ही वसाहतींमधील कारखान्यांचा प्रश्न, बंद पडलेल्या कारखान्यांचा प्रश्न आणि जे कारखाने आता डबघाईला आलेले ते ऊर्जित अवस्थेत कशी येतील यासाठीचा प्रश्न राजकारण्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा मोठा इव्हेंट येऊ घालतो, तो इव्हेंट जगामध्ये पाहिला जाणार आहे. आता खरं तर काही लोक असं म्हणतील की सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त साधू महंतांचा मेळा असतो, तसं नाही. आपण फार सुदैवी आहोत की नाशिक शहराला आपल्याला प्रत्येक 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा इव्हेंट आहे, म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा आपल्याला निधी मिळतो, तो विकासासाठी वापरता येतो. जसं बाह्य रिंग रोड आहे, अंतर्गत रिंग रोड आहे, रस्ते आहे, आता जो रामकालपथ किंवा गोदावरीचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण, हे सगळं आपल्याला फक्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीमधूनच शक्य आहे. त्याचा चांगल्या अर्थाने उपयोग झाला पाहिजे. म्हणजे शहर विकासाची कामं जी काय आहे ती सिंहस्थ कुंभमेळ्यातून झाली पाहिजे. परंतु येत्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेचा जो स्वतःचा विकास आराखडा असेल, तो त्या विकास आराखड्याप्रमाणे आणि स्वतःचा जो अर्थसंकल्प असेल, त्या अर्थसंकल्पातले पैसे मात्र हे शहराच्या विकासासाठी वापरले गेले पाहिजे. ऍट द सेम टाइम या 2 MIDCचा कशा ऊर्जित अवस्थेमध्ये येतील, नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये IT पार्क कशा अस्तित्वात येतील आणि नाशिक शहरामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, आपल्या तरुण तरुणींना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांनी पक्षीय राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवून, निवडणुकांपुरतं तुम्ही पक्षाकडून लढा, परंतु निवडणूक झाल्यानंतर 122 नगरसेवकांनी किंवा आता किंबहुना काही संख्या वाढेल, 15-20 नगरसेवकांची संख्या वाढेल,
तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या शहरासाठी एकत्र आलं पाहिजे आणि शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने राजकीय मुद्दे बाजूला ठेवले पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसणार नाही आपल्याला. आता नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांच्यामध्ये उमेदवारांची पळवापळवी हा एक मुद्दा असणार आहे. शिवाय दुसऱ्या पक्षाचा नेता वाईट कसा हे सांगण्याची स्पर्धा असणार आहे. तर तसं कुठल्याही उमेदवाराने करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नाशिककर नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे की सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा नाशिक हे चांगलं कसं होईल, नाशिकचा विकास कसा होईल. बघा, सुवर्ण त्रिकोणामध्ये आपण मुंबई, पुणे, नाशिक म्हणतो. आता छत्रपती संभाजीनगरचं नाव त्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला पोहोचणारा समृद्धी महामार्ग नागपूरला जाताना छत्रपती संभाजीनगरवरून जातो, तसंच तो नाशिकलाही लाभलाय. आता नाशिकच्या रस्त्याचं, नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण, सहापदरीकरण होतंय. रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. एअरपोर्ट सुरू झालेला आहे, चांगल्या प्रमाणात सुरू झालेला आहे. या सगळ्या सोयी सुविधांचा उपयोग आपण नाशिक शहराच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. आणि या नाशिक शहरामध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांनीही आता खऱ्या अर्थाने नगरसेवकाच्या कोशातून बाहेर येऊन आपलं नाशिक जिल्हा म्हणून हे बघितलं पाहिजे. आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी नाशिक जिल्हा म्हणून या नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे. माझं स्वप्न होतं की खरं तर नाशिक जिल्ह्यातले 15 आमदार, विधानसभेचे, विधान परिषदेचे 3 आमदार, लोकसभेचे 2.5 खासदार, एवढे सगळे लोकप्रतिनिधी मिळून अजितदादांसारख्या एखाद्या खमक्या नेत्याकडे गेले आणि आमच्या नाशिकसाठी आम्हाला या गोष्टी तुम्ही द्या. फडणवीस साहेबांसारख्या एखाद्या विजनरी नेत्याकडे गेले, आम्हाला हा प्रकल्प तुम्ही नाशिकसाठी द्या. शिंदे साहेबांकडे गेले तर निश्चितपणे ते तिघही नेते नाशिकला न्याय देऊ शकतील. फक्त आवश्यकता आहे ती या सगळ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची, आमदार, खासदार या सगळ्यांनी एकत्र येऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची. आणि ह्या सगळ्यांची जबाबदारी नाशिक शहरामध्ये कुंभमेळा होतोय म्हणजे फक्त नाशिक शहरातल्या 2 आमदारांची किंवा 4 आमदारांची जबाबदारी नाहीये. ही जबाबदारी नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. कारण हा नाशिक जिल्ह्याचा इव्हेंट आहे आणि हा जगात जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आता आपण नाशिकचा विकास, नागरिकांच्या अपेक्षा याच्यावर चर्चा केली. तर आता आपण शेवटाकडे जाताना नाशिक महापालिकेची जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेस राजकीय परिस्थिती कशी राहील, म्हणजे जसं विधानसभेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती, तर महापालिकेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती समजा असं असणार आहे की ही पक्ष स्वतंत्र लढतील, काय आपल्याला वाटतं? मला असं वाटत नाही की ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती निवडणूक होईल. त्याचं कारण असं आहे की बघा, महाविकास आघाडीचा जर तुम्ही विचार केला तर काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रवादी सारखा जनाधार असलेला पक्ष आहे पवार साहेबांचा, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनाही आज चांगला जनाधार आहे, तो पक्ष आहे. आता त्या तिघांनी जर एकत्र येऊन जागा वाटप करायचं म्हटलं तर 120 किंवा 130 जागा समजा असतील तर प्रत्येकाला 40-40 जागा घेणं शक्य नाही. मग राहिलेल्या 80 जागांवर आपला पक्ष वाढत नाही, प्रत्येक पक्षाची भावना असते. आणि तिघांनाही या जागा वाटून घेऊन निवडणूक लढवणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. कारण जागा वाटपामध्ये घोळ होईल, जागा वाटपामध्ये उडाताल होईल. तसंच महायुतीचं आहे की शिंदे साहेबांना वाटतं की माझी शिवसेना वाढली पाहिजे, अजितदादांना वाटतं की माझे नाशिक जिल्ह्यामध्ये एवढे आमदार आहेत तर सगळ्यात जास्त आमदार माझे, त्यामुळे नाशिक महानगरावर सुद्धा माझा वर्चस्व असला पाहिजे. ऍट द सेम टाइम भारतीय जनता पार्टीला वाटणं स्वाभाविक आहे, कारण मागच्या वेळी त्यांचे 65 नगरसेवक होते. आता 130 जागांपैकी 65 तर त्यांचेच होते, म्हणजे त्या रनिंग जागा आहेत तेव्हा जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडून मग निवडणूक जागा वाटपाची चर्चा करायची. मग 65 त्यांच्या, 35 जे शिवसेनेचे होते ते समजा त्यातले जवळजवळ 80% आता शिंदे साहेबांकडे आहे, तर ते शिंदे साहेबांकडे गेले तर मग 90 जागा झाल्या. 90 जागा झाल्यानंतर राहिलेल्या 40 जागांपैकी अजितदादांना मग तुम्ही किती देणार आणि बाकीच्या मग राहिलेल्या भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने किती वाटून घ्यायच्या. त्यामुळे जागा वाटपाचा हा मोठा प्रश्न असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष आता निवडणूक लढवताना स्वतंत्र लढेल, पूर्ण ताकद आपली 120 किंवा 130 जागा ज्या असतील त्या जागांवर आजमावे आणि त्यानंतर पोस्ट पोल अलायन्स होईल. म्हणजे मग सगळं महापौर निवडीच्या वेळी कोण कोण एकत्र येतं, समविचारी म्हणतील त्यांना, पण समविचारी नाही तर सत्तेसाठी कोण कोण एकत्र येतं असं ते होऊ शकेल. परंतु एकंदरीत आता काही महायुती किंवा महाविकास आघाडी अशी निवडणूक होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढवायचा आहे
आता राहिला दुसरीकडे जो मी महाविकास आघाडीचा मुद्दा म्हटलाय, तर आता हे सगळ्यांना माहीत झालंय की उद्धव साहेबांची शिवसेना आणि राजसाहेब हे एकत्र येण्याच्या मार्गावर आहे. आता ते दोघं जण जर एकत्र असतील तर मग पवार साहेब आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये चा भाग असणार आहे का? तर कदाचित असं होऊ शकेल की पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढतील, राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र लढतील आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढेल, अजितदादा आणि शिंदे साहेब वेगळे लढतील. कारण अजितदादा आणि शिंदे साहेबांमध्ये युती होणार नाही, कारण दोघांनाही आपापला पक्ष वाढवायचा आहे. भारतीय जनता पार्टीला किमान 80-90 जागा पाहिजे, त्या महायुतीमध्ये त्यांना मिळणं शक्य नाही. त्यामुळे ते स्वतंत्र लढतील आणि नंतर जे महापौर निवडणुकीमध्ये हे पक्ष एकत्र येतील. तर शिवाजीराव सहाने यांनी नाशिक महापालिका निवडणूक, नाशिककरांच्या विकासाच्या अपेक्षा आणि नाशिकच्या विकासाचा अजेंडा याविषयी अत्यंत परखड शब्दामध्ये मत मांडलेलं आहे. त्यांनी इथे येऊन आपल्यासाठी आपला वेळ दिला आणि आपले विचार मांडले, याबद्दल धन्यवाद.